समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी भावे त्यांचे द्वारी स्वानयती भावे त्यांचे द्वारी स्वानयती भावे त्यांचे द्वारी स्वानयती संत समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी समागम एखादिये परी भावे त्यांचे द्वारी स्वानयती भावे त्यांचे द्वारी स्वानयती भावे त्यांचे द्वारी स्वानयती ते राम राम होईल ते राम नाम होईल श्रवण राम नाम होईल श्रवण घडल भोजन उशिष्टादि घडल भोजन उशिष्टादि घडल भोजन उशिष्टादि हमारी बटिका सेवेचा सेवक हमारी बटिका सेवेचा सेवक दिन बने रंग ते बदले राम नाम होईल श्रवण राम होईल श्रवण हे राम नाम होईल श्रवण राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे भोजन उचिष्टाचे तो कामने सर्व सुख त्या संगती तू कामने सर्व सुखाच्या संगती तू कामने सर्व सुखाच्या पंगती कामने सर्व सुखाच्या संगती घडेल पंगती येथे राम नाम होईल श्रवण येथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उशिष्टाचे घडेल भोजन उशिष्टाचे हो बार कुमारी 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 संत समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी व्हावे त्यांचे द्वारी स्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे विठ्ठल 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 संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारी स्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे महायोग पीठे तटे भीमरत्या वरुण पुंडलिकाय धातु मुनिंद्रे समागत तिष्ठन्तम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगकार प्रथम नमन हो पांडुरंगकार प्रथम नमन पांडुरंगकार प्रथम नमन पांडुरंगकार प्रथम हरी पांडुरंगकार प्रथम नमन पांडुरंगकार प्रथम नमन हे पांडुरंगकार
सिंधू भाऊ दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारई मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा. भेरू शरण शरण एकनाथा पाहि माता ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतिहु लोक उजागर. पुढं काय रामदूत तुलित बलधामा अंजनी सूत पवन सुत नामा. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या वाटा मज दावा व्यासू भटा. सरस्वती माते देई मज स्फूर्ती येतो काकुळती तुझ लागी. लाडके लढिवाळ मागतसे तुझ चरणीचे रज वंदितसो. दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. विठ्ठल 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 विठ्ठल. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी स्वानयाती. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. प्रस्तुत 3 वर्षापासून चालत आलेला आणि या छोट्याशा एका तीर्थक्षेत्राचं मोठ्या तीर्थक्षेत्रात परिवर्तन होण्याच्या दिशेने ज्या क्षेत्राची वाटचाल आहे अशा या पवित्र स्थानी आणि 3ऱ्या वर्षाच्या निमित्तानं आणि 3ऱ्याच दिवसाच्या निमित्तानं 3रं वर्ष आणि आगंतुक झालेली सेवा. माझी तर 5वी होती. 3रंच वर्ष 3राच दिवस हा महान पर्व काळ आहे. आणि काल काय झालंय हनुमंतरायाची काय झाली आहे जयंती जन्मोत्सव आपण साजरा केला आहे. महान पर्व काळ आहे आणि ह्या निमित्तानं या ठिकाणी सप्ताह सुरू आहे. आणि या सप्ताहाच्या निमित्तानं हा 3ऱ्या दिवसाच्या हरिकीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्य मूर्ती जगत श्रेष्ठ जगद्गुरु संत श्रेष्ठ ज्यांचा गाथा पंचम वेद मानला जातो असे महान संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून संताचं महात्म्य तर सांगणारच आहे, परंतु संत संगती या जीवनाला कशी काय आवश्यक आहे अत्यावश्यक आहे हे पटवून देणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आज या पवित्र अशा पवनसुतांच्या अर्थात हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं काय केलं आयोजन केलं आहे. केवळ आयोजन केलेलं नाही तर भागवत कथेचं सुद्धा आयोजन केलं आहे. हरिभक्त परायण राम महाराज मुळे बरोबर यांची भागवत कथा सुरू आहे. भागवत कथेचं महत्व सांगत असताना सांगितलेलं आहे कथा भागीरथी स्नान जे करती तयाचे उद्धरती कोण पूर्वज ते. अरे पूर्वजांचा उद्धार करायचा असेल तर या जीवानं काय ऐकली पाहिजे गड्या भागवत कथा ऐकली पाहिजे. आणि त्या भागवत कथेचं सुद्धा तुम्हाला ऐकण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. यापूर्वी या सप्ताहासाठी हरिभक्त परायण श्री परमपूज्य गुरुवर्य महंत शिवाजी महाराज नारायण गडकर यांचे आशीर्वाद आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी हरिभक्त परायण अंकुश महाराज पानखडे त्याचबरोबर माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांचे आशीर्वाद आहेत. हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य महंत मसन्नाथ महाराज यांचे या ठिकाणी आशीर्वाद आहेत. आणि त्याचबरोबर यांचं संयोजन ज्यांनी केलेलं आहे असे आमचे स्नेही पहिल्यांदा पाहिलंय मी यांना फोनवरून. कुणी त्यांना नाव सांगितलंय माझं कशाने आज मी कीर्तनकार नाहीच कुणी नाव सांगितलं बरं यावाच लागतं तर यावाच लागतंय चला आनंद घ्यायला काय हरकत आहे म्हणून नारायण महाराज यांनी हे संयोजन केलं आहे. त्याचबरोबर यामध्ये दिलीपराव श्री दिलीपराव गोरे त्याचबरोबर कृष्णा तुकाराम गोलांडे दिसत नाही बरं का कमी दिसतंय म्हणून म्हणलं या सर्वांचे या ठिकाणी या सप्ताहाला आशीर्वाद आला. आणि ह्या सर्वच तुम्हा
पितृस्वरूप मातास्वरूप असलेले सर्व श्रोतेगण यांचे सर्वांचेच आशीर्वाद आहेत. आणि श्रोता तो श्रोता नव्हे, वक्त्याला श्रोता असल्याशिवाय किंमत नाही, मग तुमची सुद्धा किंमत आहे. आणि ही बालगोपाळ मला आज एवढा आनंद वाटला की या ठिकाणी तरुणाई जास्त दिसली मला. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात कीर्तनाचे निनटनाचे नासले व्यवसाय प्राचिता ते नामच नाही पापाचे ऐसे करी. आणि म्हणून या ठिकाणी तरुण जर वर्ग या कार्यक्रमाकडे वळाला, याला सारखं वळवायचं नाहीये, त्यांचं कार्य करून. त्यांचं कोणतं कार्य आहे? त्यांचं कोणतं कार्य? अक्षर घोकायचं. काय कार्य आहे त्यांचं? अक्षर घोकायचं. अक्षर घोकायचं म्हणजे शिक्षण घ्यायचं. शिक्षण घेऊन उरलेला थोडा काळ दुसरीकडे घालण्यापेक्षा इथं घातला तर काय होत आहे? संस्कारक्षम जीवन बनत आहे. आणि म्हणून तरुणाई संस्काराने शोभून दिसत असते. आणि ते संस्कार देण्याचं व्यासपीठ जर कोणतं असेल तर हे आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी गायन मंडळी आहे, कोणाचा परिचय नाही, पण हे मेकले महाराज परिचय, जाधव महाराज आणि हे नवीन महाराजांचा परिचय नाहीये, नावडे महाराज, नावडे सर्वांचा परिचय नाही. परंतु जे आहेत आणि हे वादनाचार्य आमचे प्रल्हाद महाराज, आमची साऊंड सिस्टीम तर काय अशी पहिल्यांदाच मला भेटली. या ठिकाणी एकदा तर तुम्हाला सांगतो, माझा माईक 1.5 तास बंद, खालून एक पोरग सारखं असं असं करायचं, मी गप बनायचो. मलाच माहित नाही चालू का नाही, माझा आवाज मोठा मागं जायचा, काही कुणाची तक्रार नाही. आणि ते पुन्हा हळूच मी म्हणलं काय सांगा आता, कीर्तन संपले, मला साऊंड बंद होता ना, आता काय सांगू. म्हणजे आवाज मोठा आहे, परंतु या आवाजाला गोडवा देण्याचं काम, आवाजाला मोठं करण्याचं काम, आवाजाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे साऊंड सिस्टीम करते, अशा या साऊंड सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा. आणि या सर्व उत्कृष्ट अशा, मी यांना विशारद म्हणणार नाही, काही म्हणणार नाही, माझा एकच शब्द असतो, कौतुक म्हणी. कौतुक कितीही करावा तरीच कमी, म्हणून तुम्ही सगळे गायनाचार्य वादनाचार्य कौतुक म्हणी. माझ्यासोबत आलेले हे गिरी महाराज आहेत, ते भागवताचार्य आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचं परिचय जर द्यायचा झाला तर ते माऊली ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकरांचे नाथ जावई आहेत. हा विशेष आहे. यांचं सुद्धा आज आता माझ्यासारख्या पामरासोबत मला सुप्ती नाही म्हणून ते दिसले, चला म्हणलं आणि आले, तर त्यांचा मोठेपणा आहे. आणि म्हणून आज या कीर्तनाला जेवढे काही त्यांच्या सर्वांच्या चरणावर एकदा माथा ठेवून नमस्कार करतो. आणि तुम्हाला एक विनंती करतो, काय? लागून चरणासी विनवितो तुम्हाला, लागोनी चरणासी विनवितो तुम्हाला, लागोनी चरणासी विनवितो तुम्हाला, लागोनी चरणासी विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुकी नाम, करे टाळी बोला मुकी नाम, करे टाळी बोला मुकी नाम, करे टाळी बोला मुकी नाम. विठ्ठल विठ्ठल मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, तुकोबा रायाने आपल्या चरणाला लागावं अशी आपली योग्यता आहे का? नाही. तरी सुद्धा तुकोबा राय चरणाला लागलेले आहेत. का? लागून चरणाशी विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. केवळ तुकोबा रायाच मागे लागले का? आपल्याला चरणाला लागले का? नाही. एकनाथ महाराज पैठणचे आपल्या जवळच आहेत, ते सुद्धा लागले. लागुने चरणासी जना विनवीत आणि मुखी बोला दत्त वारंवार. का बाबानो, तुमचा आमचा उद्धार जर कशात आहे, या जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार जर कशात असेल, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया किंवा संताचा सहवास घडणं, हा एक उद्धार आहे. आजच्या कीर्तनाचा आशयच तो आहे, संत समागम घडला पाहिजे. हा आजचा जो अभंग आहे 4 चरणाचा आहे, उत्कृष्ट आहे. या अभंगामधून तुकोबाराया काय सांगतात आपल्याला, की बाबा रे, तुम्ही कोणत्याही पद्धतीने का होईना काय केला पाहिजे, संत समागम केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी 3 परी सांगितलेलं. काय? कुत्रा व्हायची वेळ आली तरी व्हा, भीक मागायची वेळ आली तरी मागा,
आणि तिथे दास्यत्व पत्करायची वेळ आली तरी करा, पण काय करा, संत समागम कराच. बरं एवढं का करा बाबानो, तर तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन. तिथे रामनामाचं श्रवण होणार आहे. या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे, ते रामनाम. आणि ह्याची कुठं भेट होणार आहे आपली, तिथं होणार आहे. आणि म्हणून काय करायचं आहे, आपल्याला संत समागम करायचा आहे. एवढंच नाही तर एकाने प्रश्न विचारला आम्हाला, तिथे त्यांच्या पंगतीत जेवायला जमेल का संतांच्या. तेवढे केवळ पंगतीत नाही तर सुखाच्या पंगतीत जेवायला जमेल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची या, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. असा सार याचा काय आहे, भावार्थ आहे. भावार्थ सांगितलं म्हणजे काय होतं, एकाच चरणावर बोललं आणि 3 चरण जर राहिले तर पुढच्या वर्षी तुम्ही बोलिताल आणि मलाही पुन्हा राहिलं नाही म्हणता येईल, आहे की नाही. म्हणजे असा सरळ या अभंगाचा काय आहे, सरळ या अभंगाचा अर्थ आहे. तर अभंगाची भूमिका सांगत असताना तुम्हाला मी सांगेल, या पृथ्वीवर 3 गोष्टी कशा आहेत, दुर्लभ आहेत. शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये सांगतात, दुर्लभम त्रयमेधात, आहे का नाही. कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रय. अरे पहिल्यांदा मनुष्यत्व काय आहे, दुर्लभ आहे. पण मनुष्यत्व आपल्यासाठी दुर्लभ राहिलंय का आता, दुर्लभ आपल्याला मागच्या जन्मात होतं, ते ह्यात मिळतंय का नाही, पण आता मिळालंय ते दुर्लभत्व आपल्याला राहिलेलं नाही. पण आपल्याला त्यानंतर मुमुक्षुत्व म्हणजे काय, तर आपल्याला परमार्थाची आवड निर्माण होणं किंवा परमार्थाच्या रस्त्याला लागणं, याला म्हणायचं मुमुक्षुत्व. आणि महापुरुष संश्रया म्हणजे महापुरुषाच्या अर्थात संताची भेट होणं, हे दुर्लभ. एके ठिकाणी सांगितले तुकाराम महाराज, बहुअवघड परी जग जेठी परी जग जेठी होणं आणि तो धन्यतेला प्राप्त होणं, मनुष्य जन्म मिळणं आणि तो धन्यतेला प्राप्त होणं, ही मनुष्य जीवनामधली सर्वात मोठी गोष्ट आहे. या पृथ्वी तलावर जे म्हणून काही प्राणी असतील त्यांचे 2 वर्ग पडतात, एक संघप्रिय आणि एक एकांतप्रिय. म्हणजे एकटा राहणारा आणि संघानं राहणारा. आता एकटा राहणारा पहा, वाघ हा प्राणी कधी संघप्रिय नाहीये, संघानं राहत नाही, तो एकटाच राहतो. पण हरण कळपाने राहतात. तसा मनुष्याचा सुद्धा स्वभाव आहे संघप्रिय, त्याला सुद्धा संगत लागते. एकटा मनुष्य घरात जास्त वेळ बसू शकत नाही. थोडा वेळ झाला की तो बाहेर जाणार, कुठंतरी चावडीवर जाणार, रस्त्यावर जाणार, गप्पा छप्पा मारणार. आमच्या आईसाहेब सुद्धा एकट्या असल्या तर घरात बसणार नाही, तांदूळ निसायला दुसऱ्याच्या दारात जाऊन निश्चित बसणार. म्हणजे संघप्रिय आहेत. अर्थात आपल्याला संगतीचा काय आहे, लोभ आहे. आणि हीच संगती या ठिकाणी आपल्याला संत तुकोबाराया सांगतात की आपल्याला संगती कुणाची करायची आहे. तर ही संगती करत असताना संगतीचे 2 प्रकार सांगितले, एक साधक संगती आणि एक बाधक संगती सांगितलेली आहे. साधक बाधक म्हणजे चांगली संगती आणि एक चुकीची संगती. चुकीच्या संगतीत गेल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनाची हानी होते आणि चांगल्या संगतीत गेल्यानंतर मनुष्याचं काय होतं, सार्थक होतं. संतना संगत की करले, संगता संतन की करले, जीवनला संगत की करलो, संतना संगत की करलो, संगता संतन की करले, संगता संतन की करले, संगता संगत की करलो, संगता संगत की करलो, जन्म का सार्थक कुछ कर ले, जन्म का सार्थक कुछ कर ले, संगता संतन की करले, संगता संतन की करले, संगता संतन की करलो, संगता संतन की करलो, संगता संतन की करलो, जन्म का सार्थक कछु करलो, संगत संतन की करलो. दुसऱ्याची संगत करायची नाही, संताची संगत करायची आहे. संघप्रिय प्राणी आहे. पण संगतीचे 2 प्रकार पडतात, साधक आणि बाधक. म्हणून एक आज महावाक्य सर्वांनी घरी घेऊन जायचंय. मनुष्य घडतो तो संगतीनं आणि मनुष्य बिघडतो तोही संगतीनं. तुकाराम महाराज यांनी या संगतीचा परिणाम सांगत असताना एक
फार मोठं चरण एक वापरलेलं आहे. पतन उद्धार संघाचा महिमा, हे पतन उद्धार संघाचा महिमा, हे पतन उद्धार संघाचा महिमा, 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 पतन उद्धार संघाचा महिमा. ते जावे आधमा संत देवी, ते जावे आधमा संत देवी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. पतन उद्धार संघाचा महिमा, तेजावे अधमा संत सेवे. अरे पतन व्हायचं असेल तर संगतीनं होईल, आणि उद्धार व्हायचा असेल तर संगतीनं होईल. आणि यासाठी काय करायचं? अधमाला त्याज्य करा, अर्थात चुकीच्या संगतीला टाळा आणि चांगल्या संगतीला पाळा, म्हणजे त्यांच्या संगतीत जा, असं तुकोबारायांना सांगायचं. आता माझ्या तुम्हाला सांगू का, मी हे बोलतोय ना एवढं, मी बोलावलं की कुठेही जातोय धाडसानं, याचं एकमेव कारण आहे. प्रमोद महाराज जगताप यांनी सहज माझ्या डोक्यावर हात ठेवलाय, बारामतीकर, माहिती असतील तर. आणि तेव्हापासून मला बोलायला यायला लागले. काय बोलतो हे मला काही कळत नाही. चुकत हुकत असलं तर सगळ्यांनी माफ करायचं, कारण येतच नाही मला काही. मी बारक पोरग आहे म्हणून चल समजून घ्यायचं. त्यांनी माझ्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवलाय, ऐका, हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन बस केले सुखी. सुखी केलो, सुखी केलो म्हणजे काय झालो, मला तोंडानं मला भगवंताची कीर्ती गायला यायला लागली, संताची सेवा करण्याची काय व्हायला लागली, संधी प्राप्त झाली. हे सुख मला प्राप्त झालेलं आहे. असे प्रमोद महाराज जगताप एकदा केरळला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले होते. त्यांनी सांगितलेला किस्सा तुमच्या पुढे मांडतो, मला या अभंगासाठी उपयोगाचा आहे. ते त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय होतं, चाइल्ड डेव्हलपमेंट नावाचा एक प्रकल्प होता, त्यासाठी ते गेले होते आणि तिथं त्यांना राहायची वेळ आली. पण केरळ राज्य हे जरा जास्त मांसाहारी असल्यामुळे त्यांना अडचण झाली. पण आपल्या या महाराष्ट्रातले सांगलीची एक श्रीमंत घर तिथं होतं आणि त्यांच्या इथं त्यांची राहायची सोय झाली. त्यांचा व्यापार होता हिऱ्याचा. आणि 2-3 दिवसाच्या नंतर त्यांनी म्हटलं, महाराज तुम्हाला हिरा पाहायचा का? ते म्हणले घेणं काय होणार नाही, पण पाहू, पाहायची संधी मिळाली तर आता काय हरकत आहे. मग त्यांनी भर दुपारी काय घेतलं, बॅटरी घेतली. म्हणले चला महाराज आपल्याला काय पाहायचं आहे, हिरा पाहायचा आहे म्हणले. हिरा पाहायचा आहे म्हणले. तर हिरा पाहायला ते काय गेलो, भर दुपारी बॅटरी घेऊन तळघरात गेले. अरे म्हणले बॅटरीची काय गरज, त्यांना वाटलं बॅटरी आहे. म्हणले चला तुम्हाला पाहायचं आहे ना. तळघरात गेल्याच्या नंतर त्यांनी अंधाऱ्या खोलीमध्ये एक मोठं कपाट उघडलं, तिजोरी उघडली. आणि त्या तिजोरीत त्यांनी काय केलं, उघडली की त्यांना एक कोरीव काय दिसली, लाकडी पेटी दिसली. त्याच्यामध्ये एक काय दिसलं, तांब्याची पेटी दिसली. त्याच्यामध्ये काय दिसलं, एक पितळाची पेटी दिसली. त्याच्यात एक चांदीची डबी दिसली. आणि त्याच्यामध्ये चिंधीत बांधलेला एक हिरा दिसला. केवढा हिरा, हरभरा एवढा. 1989ला गेलते, त्यावेळेची किंमत 5 लाख होती. आजची किंमत किती असेल काढा, 50 लाख तरी असेल. आणि ते म्हणले हा हिरा खरा आहे का? कोण म्हणलं? महाराज म्हणले. तेव्हा म्हणले तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी, तुझे मोल पावे करा, करणे होय चुरा. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी, तुझे मोल पावे खरा हिरा जर असेल गड्या, तर तो एक तर काय होतो, आयरनीत घुसतो, नाही तर हातोडीत घुसतो. आणि खोटा असेल तर तो काय होतो, फुटतो. खरा हिरा फुटत नाही. पण हा खरा हिरा असलेला फुटत नाही, परंतु
अतिशय सूक्ष्म अशा एका अष्टपादाच्या रक्ताचा त्याचा जर संबंध आला, कुणाचा? एका छोट्याशा कीटकाच्या रक्ताचा आणि हिऱ्याचा संबंध आला तर तो हिरतो. काय तो हिरतो? ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, 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 कुसंगे नाडीला साधू तेचा, कुसंगे नाडीला साधू तेचा, कुसंगे नाडीला साधू तेचा, कुसंगे नाडीला साधू तेचा. अरे एवढा कठीण असणारा हिरा, जो की घणानं तो घन त्याला काही करू शकत नाही, तो आयरनीत घुसतो किंवा घणात घुसतो, असा हिरा ढेकणाच्या रक्ताच्या सहवासात आला रे गड्या की त्याचा काय होतो? भुगा होतो, तो नष्ट होतो. याचा अर्थ काय आहे? एवढा कठीण हिरा पण ढेकणाने खाल्ला, आहे का नाही? ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. आणि तसा एखादा साधू जरी असला, तो जर कुसंगीत गेला तर कुसंगे नाडीला साधू जैसा. अशा प्रकारची ही संगती आहे, बाधक आहे. अहो संगती तुम्हाला अनेक सांगता येतील, चांगल्या संगती सांगता येतील, वाईट संगती एक सांगता येतील. अहो मला सांगा, वाल्या कोळी काय करत होता? हो, वाल्या कोळीचा धंदा कोणता होता? माणसं मारणं, त्यांना लुटणं. पण एकदा काय झालं? नारायण नारायण नारायण, स्वारी त्या वाटाने गेली आणि त्यांना वाटलं बरं झालं गिरायक आलं. कुणाला? त्या वाल्या कोळ्याला वाटलं बरं झालं गिरायक आलं, आज गिरायकच नव्हतं. पण हे गिरायक फार वेगळं होतं, हे गिराईक फार वेगळं होतं. आणि त्यांनी आडवलं आणि म्हणले, एक काढ तुझ्याजवळ काय आहे ती. त्यांनी काढला विना आणि चिपुळ्यान दिल्या. म्हणले हे माझं साहित्य घ्या. म्हणजे ह्याचं मला काय करायचंय? माझ्याजवळ ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. काय आणि त्यालाच धन समजलंय त्यांनी. टाळ चिपुळ्या धन विठ्ठल आमुचे जीवन. हा म्हणून म्हणतात ते नारद महर्षी म्हणतात. आणि त्यांना काय केलं? त्यांनी म्हणले तुमच्याजवळ काय आहे ते काढा. ते म्हणले काही नाही. आणि त्यांना शांत चित्ताने थोडं सांगितलं, त्यांना थोडं मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन काय केलं सगळ्याला माहिती, रामायण ऐकतात. त्यांना एकच सांगितलं की बाबा तू जे पाप करतो, या पापात तुझ्या सहभागी कोण कोण आहे? सगळ्याची नाव सांगितली त्यांनी. जेवढे खातेत तेवढे सहभागी. ते म्हणले असतील पण विचारून ये. म्हणजे तुझ्यावर माझा भरोसा नाही, तू जाशील. वाल्या कोळी काय म्हणला नारदांना? तुम्ही जाल म्हणला, इथं थांब. अरे म्हणले मी जाणार आहे, पण तुला चांगल्या मार्गाला लावल्याशिवाय जाणार नाही. साधू असतात, सहज येतात आणि आपल्या चांगलं करून जातात, भलं करून जातात, आहे की नाही? आणि मग ते जाऊन आला. विचारा, तुम्हाला सगळा कथाभाग माहिती आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्या पापामध्ये आम्ही कुणी सहभागी होणार नाहीत. आणि मग मात्र रामनामाचा जप घेतला आणि राम राम म्हणत बसला आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे. अंतकाळी कोणी नाही बा संगती, अंतकाळी कोणी नाही बा संगती, अंतकाळी कोणी नाही बा संगती, अंतकाळी कोणी नाही बा संगती. साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे. महाराजांनी आपल्याला खूप पुढे नेऊन सोडलंय. साधूचे संगती हरी जोडा. कारण हरी जोडायचा असेल, हरी प्राप्तीसी उपाय आणि धरावे संताचे दे. हरी जोडायचा असला तरी आपल्याला कोणाच्या मार्गाने जावं लागतं, साधूच्या मार्गाने जावं लागतं. आणि साधूच्या मार्गाने न जाता आपल्याला देव जर भेटला तर त्याचा फायदा होत नाही, त्याचा फायदा होत नाही. कसं? समुद्रातलं पाणी आहे महाराज. समुद्रातलं पाणी कमी आहे का? सांगा बरं, समुद्रातलं पाणी कमी आहे का? नाही. पण तहान लागल्यावर समुद्र आपल्याला पाणी देतो का? नाही. समुद्राचं पाणीच आम्ही पितो गड्या. पण त्या समुद्राच्या पाण्याला आधी वाफावं लागतं, पुन्हा ढग बनावं लागतं, पावसाच्या रूपानं खाली यावं लागतं. तहान लागली तर आम्ही वाहनारं पितो, नाही तर आम्ही बोरचं पितो. पण कुठलं आलेलं असतं ते?
परोक्ष पद्धतीने आलेलं पाणी समुद्राचंच आहे, पण मार्गाने कोणते आलंय? ढगाच्या मार्गाने आलंय. ढगाच्या मार्गाखेरीज जर समुद्राचं पाणी प्यालो तर पेनच होणार नाही. म्हणून हरी जोडायचा असला तर कुणाच्या संगतीनं? महाराजांच्यासाठी टाळ्या वाजवा. आपल्याला खूप पुढे नेऊन ठेवलंय महाराजांनी. हा, साधक बाधक सांगत असताना एका साधूच्या एका क्षणाच्या संगतीनं कुणाचं कल्याण झालं? त्या वाल्या कोळ्याचं कल्याण झालं. तेने होय शांती मत पापा, तेने होय शांती मत पापा, तेने होय शांती मत पापा, तेने होय शांती मत पापा. आता चढले संतांचे संगते, आता क्षण घडे संतांचे संगते, तेने होय शांती मत पापा, तेने होय शांती मत पापा, तेने होय शांती मत पापा, तेने होय शांती मत पापा. अर्धा क्षण घडे संतांची अर्धा क्षण सांगितलं, अर्धा क्षण घडे संतांची संगती तेने होय शांती महत पापा. आणि मग संतांच्या सहवासात आपण जास्त काळ आल्यावर तर आपलं काय होईल? अरे एक क्षणाचं सांगितलं, मला याच्यावर बोलायचं होतं, प्रमाण मला शेवटी घ्यायचं होतं, पण महाराजांनी बस पुढं चालतात ते आपल्या खूप. अशी मंडळी गुणवान, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाहून जाऊ द्या. हा, आणि मी तुम्हाला बाधक साधक असा एक संगतीचा परिणाम सांगणार आहे. राजगुरुनगरच्या बाजूला एक कडूस नावाचं गाव आहे. का सांगतो मी? थोड्या संगतीचा परिणाम आपल्याला काय देऊन जातो हे तुम्हाला ऐकायला सांगतोय मी, हे तुम्हाला ऐकायला भेटवतोय मी. कडूस नावाचं गाव, आणि तेथे ते मम्माजी मवाळ नावाचे एक ग्रस्त राहत होते. तुम्हाला आता माहिती आहे की ते तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक होते. पण ते झाले कसे टाळकरी? त्यांची एकदा म्हैस हरवली आणि ते म्हैस शोधांच्या दिशेनं ते निघाले. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, हिरव्या चारे भांबावे पशु. पशु जर कुठं बाहेर पडला, गळ्याचा सुटला, तर तो कुठे जातो? हिरव्या चाऱ्यानी. मग हिरव्या चाऱ्याच्या संबंधानं कोण बघत बघत कोण गेले? ते गंगाजी मवाळ बघत गेले. तर तिथे त्यांना एक महात्मा, एक साधू पुरुष भजन करत असलेले दिसले मोठ्या वटवृक्षाखाली. ते कोण होते? तुकोबाराया. आणि तुकोबारायाला त्यांनी म्हटलं, ओ मामा, ओ साधू पुरुष, या ठिकाणी माझी म्हैस आली काय? अरे बाबा, मी काही तर म्हैशी बघायची असती इतक्या लांब आलो असतो का म्हणले? म्हैशी इकडे असतात का? अरे म्हैस बघण्यासाठी जेवढा प्रयत्न करतोस तेवढा प्रयत्न तू देव भेटण्यासाठी केलास ना, तर तुला देव भेटेन. हा, देव भेटेन. देवाच्या साठी जर तेवढा प्रयत्न केला तर तुला देव भेटन. हे एक अक्षर म्हणजे एक वाक्य त्याच्या हृदयाला, एक हृदयात जाऊन बसलं. पण त्यांनी काय केलं? नाही म्हणला, मला माझी म्हैस पाहिजे, मी आलो म्हशीसाठी. ती म्हणले, जा, तुला म्हैसच पाहिजे ना, जा, तुझ्या कोट्यात म्हैस आहे. तुकाराम महाराजांनी एवढं सांगितलं की तुझ्या कोट्यात म्हैस आहे. त्यांना वाटलं हे साधू पुरुष आहेत, असू शकते, एवढा आत्मविश्वास आहे त्यांना. गेले तिथं, घरच्याला म्हणले आपली म्हैस आली का? कोट्यात म्हैस आहे ना. ते म्हणले काय माहित नाही, बघितली नाही. कोठ्यात बघतात तर म्हैस सापडली. त्यांनी सांगितलेलं खरं झालं, आहे का नाही? खरे झाले का बोले? संताचे बोल खरेच होत असतात. आणि त्यांना खरं झालं. ती म्हैस पाहिली, परंतु त्यांच्या डोक्याला एक झटका बसला होता. तो छोटासा झटका देऊन दिला होता तुकोबारायांनी की बाबा रे, एवढा प्रयत्न जर तू म्हैस पाहण्याच्या ऐवजी देव पाहण्यासाठी केलास, देवाच्या भेटीसाठी केलास, तर देव भेटल. आणि मग पुन्हा जाऊन त्यांनी अनुग्रह घेतला महाराज. आणि सहज बोलणे हिता उपदेश करुणी सायाच कविती, करुणी सायाच कविती. सहज बोलणे हिता उपदेश करुणी सायाच कविती, करुणी सहज बोलणे हितोपदेश, हिताचा उपदेश सहज बोलण्यात झाला. त्यांना सायास करून इथं शिकवायची गरज पडली नाही. पण साधू वेळ पडली तर सायासानं पण तुम्हाला उद्धारापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करतात. या सहज बोलण्याचा परिणाम असा झाला की ते मवाळ नावाचे जे ग्रस्त होते ते काय झाले? संतत्वाला प्राप्त झाले, टाळकरी झाले आणि तुकोबारायाच्या सहवासात आले. संताचा त्यांना सहवास घडला. एकच उदाहरण देईन आणि मी माझ्या अभंगाच्या पहिल्या ह्याच्यामध्ये प्रवेश करणार आहे. एक तुम्हाला सांगतो, पूर्वी गावामध्ये वेगवेगळ्या जातवार आळ्या असायच्या. तर एक कुंभार आळी होती आणि त्या कुंभार आळीमध्ये काय होते? सगळे गाडगेच असायचे ना.
कुंभाराच्या आळीमध्ये गाडगे मडके, छोटे गाडगे, रांजण रांजणी, ते सगळं काही असायचं, लोटी वाटी सगळं. आणि एक महात्मा त्या आळीने जात असताना त्यांना एक वेगळं ठेवलेलं गाडगं दिसलं. असे गाडग्याचा ढिगारा होता आणि एक वेगळं ठेवलेलं गाडगं दिसलं. आणि त्या महात्म्याला ते गाडग्यावर त्याची नजर गेली आणि ते म्हणले, हे गाडगं आपण घेऊन जावा. वेगळं ठेवलंय म्हणजे हे बाद आहे. साधू पुरुष सज्जनात जास्त रमतच नाहीत. त्यांना चांगलं कुणाला मोठं कुणाला करायचं असतं, त्यांना उद्धार कुणाचा करायचा. जे अज्ञानी आहे त्यांना ज्ञानाचा प्रकाश द्यायचा असतो. अज्ञानी लाविले सन्मार्गाशी. साधूचं कामच आहे अज्ञानाला सन्मार्गाला लावायचं. आणि मग हे साधू पुरुष काय करायला लागले, ते महात्म्याने काय केलं, ते गाडगं मागितलं. ते कुंभार मामा म्हणले, बाबा ते गाडगं फुटलेलं आहे, ते गाडगं मी तुम्हाला देणार नाही. मला म्हणले ते गाडगं मला पाहिजे, मला तेच पाहिजे. हट्ट केला कुंभाराने, नाही ते नका नेऊ बाबा, आम्ही ज्ञानेश्वर माऊलीला त्यावेळेस गाडगं दिलं नाही म्हणून त्याचं खापर आमच्यावर फुटतं, हे खापर काही नेऊ नका. गाडगं न्यायचं असलं तर चांगलं घेऊन जा, 2-4 घेऊन जा. पण साधू पुरुष म्हणले, मला ते नाही, तेच न्यायचंय. आणि ते मग त्या कुंभाराने ते गाडगं दिलं. आणि ते गाडगं घेऊन साधू पुरुष पुढे गेले. आणि पुढे गेल्याच्या नंतर ते एका गावाच्या बाहेर असलेले एका महादेवाच्या मंदिर. महादेवाची मंदिरं शक्यतो कुठं गावाच्या बाहेरच आहेत. कुठेही पहा, काशीचं पहा, स्मशानातच. आपल्या आणखीन त्र्यंबकेश्वरचं पहा, कुठलीही मंदिरं तुम्हाला बाहेरच सापडतील. आणि हा देवच तसा आहे, तो बाहेरच राहतो स्मशानात. येणे सशस्त्र अभिमाने, राज्य तेजिले ईशाने, आणि काय गुंती जाणून स्मशाने काय केला, वासू केला. राज्य त्याग केला आणि कुठं वास केला, स्मशानात त्याग केला. का तर गावात त्यांना राहणं आवडलं नाही. आणि मग या साधू पुरुष तिथं गेले. त्यांनी काय केलं, त्या गाडग्याला एक शिक्यासारखं 4 दोऱ्या बांधल्या आणि त्या महादेवाच्या पिंडीवर ते गाडगं अडकवलं. आणि रोज येणारा जाणारी व्यक्ती त्या गाडग्यात पाणी भरायची. छोटंसं छिद्र पडलं होतं आणि त्या छिद्रातून पाणी टप टप टपकायचं. आणि मग प्रत्येक भक्त यायचा आणि त्या महादेवाचं दर्शन घ्यायचं. आणि ते दर्शन घेतल्याच्या नंतर त्या गाडग्याचं दर्शन घ्यायचं. अरे टाकून दिलेलं गाडगं, ज्या गाडग्याला कुंभार विकणार सुद्धा नव्हता, त्या गाडग्याला एका सत्पुरुषाचा, एका महापुरुषाचा हात लागला तर ते गाडगं काय झालं, पूजनीय ठरलं. तसं हे एक प्रकारचं गाडगंच आहे. त्या हिऱ्याला, 5 लाखाच्या हिऱ्याला सांभाळण्यासाठी त्या दुकानदारानं मोठी तिजोरी काय, त्यात लाकडी पेटी काय, त्यात तांब्याची पेटी काय, त्यात पितळी पेटी काय, त्यात चांदीची पेटी काय, इतका अट्टाहासाने ठेवलं का तर तो फुटू नये म्हणून. परंतु हा लाख मोलाचा जो हिरा आहे, हा फुटायचा जर नसेल तर ह्या हिऱ्यावर प्रत्येकाने तुळशीची पवित्र माळच ठेवली पाहिजे, तरच हा फुटणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून या हिऱ्याला जर साबित ठेवायचा असेल कोणत्या ना कोणत्या प्रकारे, येन केन प्रकारे, आपल्याला संतांच्या समागमात केलंच पाहिजे. अभंगाचं पहिलं संत समागमे कादी परी, संत समागमे कादी परी,
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराया सांगतात, संत समागम एखादिये परी वावे त्यांचे द्वारी स्वानयाती. अरे संताचा समागम आपल्याला कोणत्याही पद्धतीने का होईना आपल्याला संताचा समागम घडला पाहिजे. या जीवनात आल्यावर या जीवनाचं जर ध्येय कोणतं असेल तर हा देहच मुळात दिलाय कशासाठी. देह दिला देवे भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमाता, देव्या दिला देह भजना गोमटा. सोया दारा देवे दिला देह भजना गोमाता. हा देह भजनासाठी दिला आणि भजन करायचं असेल तर तुम्हाला संताचा सहवास करायला लागेल. पण संताचा सहवास करायला लागेल तर महाराज म्हणतात कोणत्याही पद्धतीनं का होईना ठासून सांगितलं की करावाच लागेल. अत्यावश्यकता सांगितलेली यामध्ये. काही गोष्टी या जीवनामध्ये आवश्यक आहेत, काही आकर्षक आहेत, काही अनावश्यक आहेत आणि काही अत्यावश्यक आहेत. हा, व्यसन करणं आवश्यक आहे का हो? अनावश्यक आहे. पण ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या आपल्याला आवश्यक वाटतात आणि ज्या आवश्यक आहेत त्या आपल्याला आवश्यक वाटत. हा, माल हाणलेला माणूस 2 दिवस उपाशी झोपल. आवश्यकता याची आहे पण ती त्याला वाटत नाही. आणि अत्यावश्यकता कशाची? समजा माशाला पाण्याची अत्यावश्यकता आहे का आवश्यकता आहे? अत्यावश्यकता आहे. जीवी जिती जीवना संगे मच्छा मरण त्या वियोगे. पाण्याचा वियोग क्षणाचा, माशाचं मरण. तसं आपल्याला संताचा वियोग, देवाचा वियोग आपलं मरण आहे बरं का. या शरीराचं मरण आहे. आपल्याला वाटत नाही आपण मेलो नाहीत पण मेलेलोच आहेत. जर आपल्याला संताचा संग आणि देवाची भक्ती, देवाचं नामस्मरण नसेल तर आपण जिवंत असून मेल्यासारखे आहेत, आहे का नाही. एके ठिकाणी सांगितलंय ना, काय मांडियेले जवळी नाही चित्त, काय मांडियेले प्रेत. म्हणजे या जिवंताला सुद्धा प्रेत म्हटलेलं आहे कुठं कुठं. चित्त नसेल तर प्रेत आणि आपल्या जीवनामध्ये नामस्मरण नसेल तरी सुद्धा काय आहे? हे प्रेतच आहे. आणि म्हणून परी सांगितलेली आहे. पहिली परी काय सांगितलेली आहे? व्हावे त्याचे द्वारी स्वानयाती. आता स्वान होणं आवडत आहे का हो? पुत्र होणं कुणालाच आवडणार नाही. पण तरीही सांगितलंय का? कशामुळे सांगितलंय? आपल्याला संत समागमाची आवश्यकता किती आहे, त्याची आवश्यकता किती आहे हे दाखवण्यासाठी काय केलं आहे, हे सांगण्यासाठी. आपल्याला पुत्र व्हायची वेळ आली तरी व्हा, परंतु काय करा? संत समागम करा असं सांगितलंय. कुत्र होणं आवडत नाही. मग संतांनी कुत्र होण्यासाठी काय सांगितलंय? कुत्र्याचे 2 गुण. याती हा शब्द सांगितलाय म्हणजे गुणानं वापरलेला आहे. व्हावे त्यांचे द्वारी स्वान याती. याती म्हणजे गुणानं. कुत्र्याचे 2 गुण सांगितलेले आहेत. अतिशय महत्वाचे 2 गुण आहेत कुत्र्याचे, ऐकून घ्या. एक, कुत्र प्रामाणिक आहे. कुत्र दिवसभर कुठं खाईल पण संध्याकाळी ज्यांनी दोरा बांधून पहिल्यांदा घरी आणलंय त्याच्याच घरची राखण करणार. आणि राखण बी अशी करणार, वाऱ्याने जरी पाचोळा हल्ला, बरं का साऊंडवाले, खूप छान आहे बरं का. वाऱ्याने जरी पाचोळा हल्ला तरी कुत्र गुरुर करणार. आणि कुणाला जाग करणार? आपल्या मालकाला जाग करणार. काहीतरी वाजतंय याची जाणीव करून देणार. हा त्याचा इमानदारीचा म्हणजे प्रामाणिकपणाचा गुण आहे. आणि दुसरा गुण असा आहे त्वचा, तो लोचटपणा. तुम्ही म्हणा त्याचा याचा काय संबंध आहे? संबंध आहे तोच मी सांगणार आहे. कुत्र एवढं कितीदाही त्याला आपल्या घरातून हाकलून लावा, ते आल्याशिवाय राहतच नाही. एवढंच नाही, किती वेळेस लावा महागारी येईल. आणि कधी कधी तर ते तुम्ही जर त्याला तुकडा नाही टाकला तर तुमचा घास जसा, हात जसा खालीवरी होईल तसं ते बघत राहील. एवढा लोचटपणा त्या कुत्र्याचा आहे. मग त्या लोचटपणाचा आमचा संबंध काय? महाराज म्हणतात तुम्हाला जर संत समागम घडलाच तर तुम्हाला साधू तुमची अनेक वेळा परीक्षा घेतील. संत तुम्हाला अनेक कसोटीतून तपासून पाहतील, तरी तिथून तुम्ही हलू नका. एकदा का संत समागम घडला रे घडला,
कुत्र जसं 10 वेळेस हाकलून लावलं तरी माघारी जात नाही, तसं तुम्ही एकदा तिथं आलं की ते जागा सोडायची नाही. म्हणून व्हावे त्याचे द्वारी स्वानयाती, व्हावे त्याचे द्वारी स्वानयाती, व्हावे त्याचे द्वारी स्वानयाती, व्हावे त्याचे द्वारी. हे संत समागम एकादिये परी, संत समागम एकादिये परी. तुम्हाला जी येवनी आवडत नाही त्या येवनीला प्राप्त व्हायची वेळ आली ना गड्या, तरी व्हा, पण काय करा, संत समागम करा. एवढीच परी सांगितली का? आणखीन 2 परी सांगितल्यात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. कामारी बटीक सेवेचा सेवक, 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 नाही. तुम्हाला कुत्र जर होता नाही आलं तर आणखीन काही परी सांगितलेल्या, त्यातली 2री परी आणि 3री परी 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितले आहे. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंग तेथे वले. कामारी बटीक म्हणजे दास्यत्व. कोणी पत्करलं दास्यत्व? म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले दास्यत्व निकाल हनुमंत पैकेले, हनुमंत पैकेले, निकाल हनुमंत पैकेले, हनुमंत पैकेले, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले श्रीरामचरण. दास्यत्व केलेचा परिणाम श्रीरामचरण कोणाला पाहायला भेटले? आज ज्यांची काल काय झाली आहे, जन्मोत्सव साजरा केला अशा हनुमंतरायाला. म्हणूनच म्हणतात अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझे राम भक्ती
भव्य तुझी काया बाळपणी गेलासे तो सूर्याला धराया आदरली ही धरणी परतरले आसमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. किती तप केलं हो. कोण आहेत हनुमंतराया? महारुद्र आहेत. तुका म्हणे रुद्रा अंजनीची आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटे अंजनीच्या अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटे अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटे महारुद्राले पोटे महारुद्राले पोटे अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटे अंजनीच्या तपासाठी महारुद्राले अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटे महारुद्राले पोटे महारुद्राले पोटे. तपामुळं घडतंय. तपामुळंच महारुद्र पोटाला आलेले आहेत. पिंड अंजनीने तिथलं आहे. काय वेगळं सांगायची गरज नाही. किती तप आहे अंजनीचं. देव पोटाला एवढं तप आहे ना. याच्यापेक्षा काय आ कामारी बटीक सेवेचा. कुणी मला ते सांगायचं होतं. 7 वर्षाची मुलगी दिंडी चालली, दिंडीत मिसळीन पंढरपूरला आली हट्टानं. पंढरपूरला आली आणि आई वडील मेले का चुकले माहीत नाही, पण ती एकटी सापडली. एकटी राहिली पंढरपुरात आणि पांडुरंगाच्या देवळात जाऊन बसली आणि काय म्हणली? आई मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला. काय उद्गार आहेत गड्या. अरे पांडुरंगाला एका 7 वर्षाच्या चिमुकलीनं म्हणावं आई मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला. आणि नामदेव राय त्यांना घरी घेऊन गेले. आणि तिची माझ्या जनीला नाही कोणी नाहू गाली चक्र हाती घेऊन या लोणी आणि डोई चोळी चक्रपाणी. हे कुणामुळे? फक्त संतांच्या घरी दास्य पत्करलं. कुणी? माझी जनाबाई. नामदेव हे संत आहेत, महान संत आहेत. त्यांच्या घरची सेवा केली. दळण आणि कांडण ह्या 2 गोष्टी केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला त्या दास्यत्वाचा की माझ्या देवाला तिला स्नान घालावं लागतं. म्हणून एकदा जनाबाई म्हणल्यात आहे जनी म्हणे आहे ना नाव घाली जनी सांगे सर्व लोका नाव घाली माझा सखा. अरे माझा सखा मला नाव घालतोय. ही पात्रता जर कुणाची या जनाबाईची तयार झाली असेल तर कशामुळं? तर नामदेवासारख्या संताच्या सहवासामुळे, त्यांच्या दास्यत्वामुळे. म्हणून हे दास्यत्व जरी करायची वेळ आली तरी करा, पण काय करा? संत संग करा. एवढंच नव्हे तर भीक मागायची जरी वेळ आली तरी तुम्ही भीक मागा, परंतु काय करा? संत समागम करा. मग भीक कुणी मागितलं का? आहे का पुरावा? तुकोबारायाच्या समकालीन एक अनगडशा नावाचा फकीर होता देहूमध्येच. आणि तो एक मांत्रिक होता. त्याने एक विहीर खांदली होती स्वतःच्या स्नानासाठी आणि ती मंत्रलेली असायची. आणि ते रामेश्वर भट्ट ज्यावेळी आपले गाथा बुडून आले त्यावेळी त्यांचा संध्याची वेळ झाली म्हणून त्या विहिरीत त्यांनी काय केलं? स्नान केलं. आणि स्नान केल्याच्या नंतर त्या पाण्यात मंतरलेल्या पाण्यामुळं त्यांच्या अंगाचा काय झाला? दाह झाला. आणि तो दाह कशानंच राहिना. मग तुकोबारायाचा एक अभंग म्हटले आणि मग दाह कमी झाला. आणि मग त्या अनगडशाला वाटलं अरे माझ्यापेक्षा बी कुणीतरी मोठा साधू या परिसरामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हा तुकोबारायासारखे साधू आहेत, मला त्यांची भेट घ्यायची, पण भेट कशी घ्यावी? म्हणून त्यांनी भीक मागायचं ठरवलं. मग त्यांचा कटोरा घेऊन ते काय केले? कटोऱ्याला मंत्र टाकले. ज्या ठिकाणी तुकोबारायाचं घर आहे
त्याच ठिकाणी हा कटोरा भरला पाहिजे, इतरत्र कुठे भरला नाही पाहिजे. अशा प्रकारची त्याला सूचना दिली. आणि मग अल्लाह का कटोरा भर देना मौला का, असे घर 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 पाहत एक घर आलं. तिथे एक मुलगी बाहेर आली आणि तिने काय केलं, चिमुडवर मीठ टाकलं थोडं बारक्या हातानं आणि तो कटोरा एकदम भरला. त्यांनी ओळखलं की हे कुणाचं घर आहे, तुकोबारायाचं घर आहे. आणि त्या भागीरथीलाच म्हणायला लागले, जय तुकोबाराया. भागीरथी म्हणली, मी तुकोबाराया नाही, मी तुकोबारायाची कोण आहे, मुलगी आहे. आणि मग ते कुठं आहे, ते म्हणले रानात गेले, शेतात गेले. मग त्यांचा तिकडं काय केलं, माग काढत गेले आणि तिथं जाऊन त्यांनी काय केलं, चरण स्पर्श केला आणि माझा उद्धार करा म्हणून सांगितलं. म्हणजे संत समागम जर घडतच असेल, संत समागम तुम्हाला करायचाच असेल, भीक मागायची वेळ आली तरी मागा. आणि दुसरा एक भाव आहे बरं का ह्या चरणाचा, कामारी बटीक सेवेचा सेवक, याचा दुसरा एक भाव आहे. आपण जर संताच्या तिथं गेलं, संताच्या एखाद्या आश्रमात गेलं, तर मी करतो हे कधी म्हणायचं नाही. कामारी बटीक फक्त आदेश पाळणारं म्हणून तिथं काय करायचं, वागायचं. नाही तर माझ्यासारखा काय करतो, एखाद्या साधूच्या इथं तिथलंच सगळं खालीवरी करतो, मी म्हणून सप्ता झाला. त्याला स्वामी म्हणायचं, कामाचा स्वामी म्हणायचं. कामाचा स्वामी होऊ नये, काय व्हावं, सेवेचा सेवक होऊन राहावं. संताच्या इथं गेलं तर असं राहावं. हे दोन भाव आहेत ह्या चरणाचे. पहिला भाव काय आहे, कामारी बटीक, म्हणजे तिथं भीक मागायची पाळी आली, दास्यतोपत करायची पाळी आली, कुत्रा व्हायची पाळी आली, तरी तिथं व्हा, पण काय करा, संत समागमच करा. आता महाराज म्हणतात, तुम्ही कुत्रा व्हायला सांगता, भीक मागायला सांगता, पुन्हा आणखीन काय, दास्यतोपत करायला होता, कशासाठी एवढं. तेथे राम नाम जीवनाचं जर सार्थक कशात आहे तर भजनात आहे बरं का. आणि याच देहात फक्त भजन घडू शकतं. हेच देही घडे, याच देही घडे देवाचे भजन, 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 याच देही घडे देवाचे भजन. देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, हो याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन,
याच देहात काही गोष्टी पशु आणि आपल्यात सारख्या आहेत, पण मनुष्य देहाचं जे ज्ञान आहे ना ते फक्त कशात आहे? ह्यात आहे. बुद्धी सर्वांना आहे, पशूंना आहे, पण विवेक नाही. विवेक कशाला म्हणायचं? पाण्यात विष टाकलंय आणि त्याच्यावर लिहिलंय पाण्यात विष टाकले आहे. माणूस वाचील अंग बसल, प्राणी वाचल तरी पिईल. ज्यावेळी त्याला वेदना होतील तेव्हाच कळेल की आपण चुकीचं काहीतरी प्यालो. चांगला वाईट हा विवेक त्यांना नाही. प्राण्याला म्हणजे पशुला विस्तवावर पाय पडल्यावरच कळतं हे गरम आहे म्हणून, आणि आम्हाला विस्तव दिसला कीच कळतं हे गरम आहे म्हणून. हे ज्ञान वेगळं आहे. पण हे ज्ञान याच देही कशासाठी दिले? उद्धरून जाण्यासाठी दिले. कशासाठी दिलंय? उद्धरून जाण्यासाठी. जन्म घेणं एवढं सोपं नाही, जन्माला येणं सोपं नाहीये. साधू संत तुमच्या आमच्यासाठी केवळ उद्धारासाठी येतात. उद्धाराया जन जन देवा, उद्धाराया खोटं काय ती समजून द्यायला येतात. उजळावया आलो वाटा, खरा खोटा. खरा खोटा म्हणजे काय? सत्य काय, असत्य काय? सत्य या जगामध्ये एकच आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. विठ्ठल एक आधी सांगतात. सत्य पटल्याच्या नंतर, विठोबाचं नाम हे खरंय म्हटल्याच्या नंतर संत समागम करायला सुद्धा संतच सांगतात. आणि कशासाठी? तर तेथे रामनाम होईल श्रवण. आणि आपल्या उद्धारासाठी एक राम नाम महत्वाचं आहे. एक राम. मला सांगा, पहिल्या युगामध्ये सत्ययुगामध्ये काय करू लागायचे? यज्ञ आहे का नाही? करते यद ध्यायतो विष्णू आहे का नाही? हा, त्रेताया यज्ञ तो मखे, द्वापारे परिचर्या नाम, कलोत उद्धरे हरिकीर्तनात. अरे या कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलंय. 2 अक्षरी नाम सांगितलं. किती? 2 अक्षरी, 3 अक्षरी, 5 अक्षरी, कुठे बी सांगा. 2 अक्षरी म्हणायचं असलं राम राम म्हणा, 3 अक्षरी म्हणायचं तर विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. तुम्हाला जितके अक्षर आवडतात तितक्या अक्षराचा शोधा आणि म्हणा. सगळा एकच आहे, सगळा देव एक आहे. हा, पण सगळ्याचा आपण मोठा करून ठेवलेला तो हा देवाचाही देवन बडिया माझा पंढरीराव. या पंढरीनाथाचं भजन जरी केलं तरी चालतंय. म्हणून तेथे रामनाम, हे रामनाम जे आपल्याला उद्धारासाठी कारण ठरणार आहे, जे उद्धारासाठी आधार ठरणार आहे, ते रामनाम कुठं आपल्याला ऐकायला भेटणार आहे? फक्त श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. कशामुळे म्हणतो? त्याला वाचायला येत नाही, त्याला सुद्धा ती भक्ती आपल्याला अनुभवता येते. आणि तिथं इंद्रियाला त्रास देता येत
तेथ मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष येत असे आईता श्रवणाची माझी. अरे श्रवणाने मोक्ष मिळतो. मला अभ्यास करावा लागला ना. काही नुसतं ऐकून सुद्धा ऐकणे आणि म्हणणे, अर्थ काढून म्हणणे किंवा सांगणे, सगळ्याला काय आहे त्याचं फळ सारखंच आहे. सगळ्याला गाते ऐकत्या सर्वासाठी एकच फळ आहे. म्हणून यात काही वेगळं समजायचं नाही. मात्र ज्याला जी भक्ती करता येईल ती भक्ती करायची. आता तो एक प्रसंग आहे, समजा रामाचा भरताचा, तो मी सांगणार नाही भक्ती कशाला म्हणावं. तर रामाने भरताला एकच सांगितलं, ज्या कृतीने भगवान परमात्मा प्रसन्न होईल ते कृती म्हणजेच भक्ती. एखादा सडा जरी टाकत असेल ना दारात मंदिराच्या, आणि त्याने जर देव प्रसन्न झाला असेल तर ती सुद्धा काय आहे, देवाची भक्तीच आहे. मग संतांच्या इथं काय मिळतंय, आपल्याला राम नाम ऐकायला मिळतं. अरे राम नाम आपल्याला रामाच्या पदापर्यंत घेऊन जाते. राम म्हणता रामची होईजे आणि पदवी घेईजे. नुसतं राम म्हणा, राम होता येतं. राम म्हणता 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 केव्हा आपण राम म्हणतो काही सांगता येणार. राम म्हणत वाल्याचा वाल्मिक ऋषी कधी झाला कळलं का व? कळलंच नाही तर अधिकार केवढा. लिहिले रामायण, केले रामायण राम आदी, केले रामायण राम आदी, केले रामायण राम आदी. कोळ्याची कीर्ती वाढली गहारा, कोळ्याची कीर्ती वाढली गहारा. ह्यात विशेष नाही. रामायणात जसं लिहिलंय तसं जन्माला येऊन अवताराला येऊन वागणं हे विशेष आहे. हा अधिकार प्राप्त जर कशामुळे झाला असेल तर राम नामाच्या त्या कशाचं म्हणतात भजन म्हणा की त्याला, भजनाचा किंवा त्याचा ते काय म्हणू आपण जपाचं सामर्थ्य. आणि ते रामनाम जर आपल्याला कुणाच्या सानिध्यात ऐकायला भेटत असेल तर संतांच्या सानिध्यात ऐकायला भेटतंय. म्हणून संत समागम एखादी परी. एवढं रामनामच ऐकायला भेटतंय का? नाही. घडेल भोजन उचिष्टाचे. उचिष्ट कशाला म्हणतात? आपल्याकडे उचिष्ट याला म्हणतात, ताट घेतलं अर्ध खाल्लं ना अर्ध ठेवलं याला म्हणतो आपण उष्ट. खरंय ते, पण त्यालाही उचिष्टच म्हणतात. इथंही तोच अर्थ लावायचा बरं का महाराज. इथं दुसरा अर्थ लावायचा नाही. पण इथं उचिष्ट कोणतं आहे? एखाद्या घासाला मुख लागला असेल, तोंड लागला असेल, त्यालाच जर उचिष्ट म्हणत असाल तर आमच्या ज्ञानेश्वरीला ज्ञानोबरायाचं मुख लागलंय. तुकोबारायांच्या गाथ्याला तुकोबारायांचं मुख लागलंय. आमच्या एकनाथी भागवताला एकनाथरायांचं मुख लागलंय. हे काय आहे? आमचं उचिष्ट आहे. आणि हे उचिष्ट आम्हाला कुठं भेटतंय? संतांच्या समागमात भेटतंय. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. यावर एक दृष्टांत देतो, आपण सेवा पूर्ण करणार आहोत. बघा, तुम्हाला माहिती संत कबीर महान संत आहेत. त्यांचे जर दोहे पाहिले ना तुम्ही, चलत चलत दोहे रचलेले आहेत. त्यांचे दोहे म्हणजे त्यांच्या जीवनातील प्रसंग आहेत बरं का, सहज रचायचे ते. एका स्त्रीला त्यांच्या पतीनं एक नथ आणली आणि बऱ्याच दिवसाची तिची मागणी होती. ती पूर्ण झाली म्हणून तिला काय कौतुक वाटलं म्हणा, त्यांचा फारच कौतुक वाटलं. ती काय करायची, नथ घातली कुणालाही दाखवीत हिंडतात. माझ्या बायकोला महबूबा आणला होता मी एकदा, तिने अख्ख्या गावात दाखविला. हो, दाखवत येतात, त्याचं काय आता माझ्यावरच घेतो, दुसऱ्याचं कशाला. मग नथ दाखवत हिंडायला लागली आणि दाखवायची. हे पा नथ आणली, लई दिवसापासून सांगत होते आणि मला अपेक्षा होती ना त्याच्या तिप्पट मोठी आणली. कौतुक सांगायला लागली, कौतुक. सांग नका कौतुक, पण कशात घालायची ती? नाकात. कबीरजी चालले होते तिथून आणि हसले मनात आणि म्हणले, आहे नथ दी जिसियारने उसे पुकारे बारंबार, नाक दिया जिसियारे उसे भूल गई गवार. अरे हे नाक ज्याने दिलंय, ज्या नाकात नथ बसणार आहे, जे ज्याने दिले त्याला विसरून गेली. ज्यांनी नथ आणली त्याचं कितीदा नाव घेते आणि त्या देवाला विसरून गेली. तसं आपल्याला जर उद्धारून जायचं असेल तर त्याला विसरून चालणार नाही. मला सांगायचं काय की कबीरजी
काशीत राहत होते. त्यांना एका त्यांच्या मित्राने सांगितलं की या जन्मात येऊन काय करावं लागतो, गुरु. सर्वांनी गुरु करून द्या, जो आवडेल तो गुरु करा, जो आवडेल तो गुरु करा. कोणतेही संत असतील, महाराज असतील, कोणत्या देवाच्या जाऊन डोक्यावर आपलं त्या तिथलं चरणावर डोकं ठेवून गुरु करा, पण गुरु केल्याशिवाय मरू नका. गुरु करायला लागतो. म्हणून त्यांनी गुरु केला तर तेच सांगायचे काय, पाणी पिओ छान के आणि गुरु करो पैशान के जान के. चांगला गुरु केला पाहिजे. त्यांना गुरु करायचं ठरलं रामानंद स्वामी, त्या काळचे महान संत रामानंद स्वामी. तिथं गेले ते एके दिवशी आणि बसले आणि म्हणले मला गुरुमंत्र द्या. अरे म्हणले ऐसा गुरुमंत्र मिळता है क्या, गुरुमंत्र दिला जाणार नाही. हा, गुरुमंत्र दिला जाणार नाही, मला गुरुमंत्र द्या. ते म्हणले नाही, बाल बच्चे है तुमको सांभालो, घरी जा म्हणले तुम्हाला. हा म्हणले नाही जात मी. म्हणले तुम्हाला गुरु मला करायचंय ना, मग आज्ञा माना माझी. हा मग गेले, आज्ञा मानली. दुसऱ्या दिवशी हजर, द्या गुरुमंत्र. 6 महिने गेले. अशा गोष्टीत किती महिने गेले, 6 महिने, पण गुरुमंत्र काही रामानंद स्वामींनी दिला नाही. मग त्यांना वाटलं आता सीधी उंगली से घी नहीं निकलेगा, उंगली टेढ़ी करनी बघली. मग त्यांनी काय केलं, त्या रामानंद स्वामीजींची दिनचर्या तपासली. हे काय काय करतात, पहाटे उठल्यावर काय करतात, कुठे जातात. तर त्यांना लक्षात आलं की पहाटे उठल्यावर ते स्नानाला कुठे जातात, नदीवर जातात. आणि त्या नदीवर गेल्यावर त्यांनी काय केलं, गेले आणि तिथं पायऱ्या होत्या, तर एका पायरीवर झोपले. आणि रामानंद स्वामी आंघोळ करून आले आणि यांच्या पोटावर काय झाला, छातीवर पाय पडला. पाय गरम लागला, आपलं पायाला गरम लागलं. म्हणले राम राम म्हणले. म्हणजे त्यांना वेगळा अनुभव आला आज त्यांच्या पायाला. आणि कबीरजी उठले आणि म्हणले झालं आमचं काम. तेथे राम ना घडेल भोजन घडेल भोजन ओ चेष्टा घडेल भोजन ओ चेष्टा घडेल भोजन ओ चेष्टा घडेल भोजन. हा म्हणा, बरं म्हणा. आमे होयेला श्रवणा तेथे राम नामे होयेला श्रवणा तेथे राम नामे होयेला श्रवणा तेथे राम नामे होयेला श्रवणा. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. कबीरजींना त्या रामानंद स्वामीच्या मुखातला शब्द म्हणजे उच्चिष्ट वाटलं. असं उच्चिष्ट संताच्या ठिकाणी आपल्याला सेवन करायला मिळतंय. हा ऐका नाही, ते आहे ना, सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नानी होईल किडा. अरे राहणीतला किडा जरी व्हायची पाळी आली तरी होईल, पण काय करीन मी, उच्चिष्टच सेवन. कुणाच्या अंगणातलं, संताच्या अंगणातलं. इतकं महत्वाचं आहे ते. दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा, संत दासाच्या दासांचा, संत दासांच्या दासांचा. मजदास करे त्यांचा संतदास करे त्यांचा संतदास जगदाचा संतदास जगदाचा. मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. अरे दासाचा दास व्हायची वेळ आली तरी होईल, पण संतांच्याच दासाच्या दास. म्हणजे इतकं संत संगतीचं महत्त्व या अभंगातून संत तुकोबारायाने आपल्या पुढे मांडलेलं आहे. आणि म्हणून यापुढे आपल्या जीवनामध्ये संत संत काही काही म्हणतात ओळखतात येत नाही. मी सांगितले ना 3 संत. ज्ञानेश्वरी संत आहे, तुकोबारायांची गाथा संत आहे, एकनाथी भागवत संत आहे. हा सांगू तुम्हाला संतांनी काय काय, संताची जर ओळखच करून द्यायची 3 गोष्टींनी संत ओळखायचे आहे का नाही. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, जे विठ्ठलाशिवाय कोणाला मानत नाही त्यांना संत म्हणावं. तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात. अरे जे आपण बोललं तरी सहन करतात, पण तुमच्या हितासाठी तुम्हाला काहीतरी करण्यासाठी भागच पाडतात, त्यांना काय म्हणावं, संत म्हणावं. आणखीन 3री ओळख सांगतो. काम क्रोध लोभ निमाले ठाईची आणि अवघी आनंदाची सृष्टी झाली. ज्यांच्यातले ते काम क्रोधादी विकार नाहीसे झाले आहेत त्यांना एक संत म्हणावं. आणि एवढं जर कळत नसेल तर तुम्हाला संत शोधायचाच असेल तर एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात 6 दिवस राहा. किती दिवस राहा, किती दिवस,
ओ किती दिवस? 6 दिवस. आणि 6 दिवसात त्यांच्या वागण्यामध्ये एकही दोष जर नाही दिसला तर त्या तुमच्या सोबत्याला सुद्धा संत माना आणि त्यांच्या समगमात राहा. 6 दिवस राहा, एकही गोंदोष पाहून जर सापडा नाही तर तेच तुमच्यासाठी आजच्या ह्या कलियुगामध्ये काय आहेत? चालते बोलते संत आहेत. अहो असे संत रस्त्याने कित्येक वेळा गेले असतात, आपल्याला बरंच काही सांगून गेले असतात. आता आमच्या इथं एकदा काय झालं, तसले बंबोलेनाथची गाडीच आली आणि मोठा कार्यक्रम आमच्या गावात. आणि आमच्या गावात तरी काय असले कमी होते काय? पटापटा गोळा झाले. त्यांना वाटलं आपला एक एक झुरका मिळल. सगळे गोळा करून घेतले. हे बाबा कोण कोण घेणार आहे ते सगळे या म्हणले. हा जो हिस्सा आहे ना तुमच्यासाठीच, वस्तुस्थिती सांगतोय मी. आणि मग त्यांनी काय केलं, सगळे जमा झाले, उत्सुकतेने गेले ना, खर्चिक बाब आहे ती. आणि मग त्यांनी ते थोडं थोडं घेतलं बरं का. ते लांब चालले होते प्रवासाला, पण आपले थांबले होते थोडा 1 तासभर. त्यांनी म्हणले हे तुमचं खाद्य नाही, ही वस्तू तुमच्यासाठी नाही, ही आमच्यासाठी, आम्हाला काम मारण्यासाठी याचा उपयोग होतो. आजपासून तुम्ही हे करायचं नाही. बोलून घेतलं, आशेने बोलवलं, त्याच आशेने. पण तिथं त्यांना मार दिला. कोणता? हे तुमच्यासाठी लागू नाही. संत त्याला म्हणावा ते आपल्या हिताचंच सांगतात, आहे का नाही? हित देऊन वाढविती, हितापासून काढीतीन हित देऊन वाढविती, त्यांना संत म्हणावं, आहे की नाही? अशा प्रकारच्या संतांच्या सहवासात आपल्याला जायचं. गड्या एकानं प्रश्न विचारला, आम्हाला तिथे काही पंगतीत बसायला जमन का संताच्या? तर ते म्हणले नुसतं पंगतीतच नाही तर सुखाच्या पंगतीत आपल्याला तिथं तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती, तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती, तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती घडेल पंगती संतांच्या, तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती घडेल पंगती संतांच्या. राम कृष्ण हरी तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तुका म्हणणे सर्व सुखाच्या संगती घडेल पंगती संतांच्या, तुका म्हणणे सर्व सुखाच्या संगती घडेल पंगती संतांच्या. कृष्ण तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. हो पार कुमार, कुमार 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 कुमार, कुमार. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराया सांगतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची. अरे तुम्हाला केवळ पंगतीला बसण्याची संधी किंवा जेवण्याची संधी मिळणार नाही, तर तुम्हाला सुखाच्या संगतीत बसण्याची, संताच्या पंगतीला जेवण्याची काय होणार आहे? संताच्या सहवासात गेल्यावर संधी प्राप्त होणार आहे. ऐका नाही, तिथे काय मिळतं बाबांनो? सेवितो हा रस वाटितो आणि का, आणि घ्या रे होऊ नका रानवरे. अरे त्या ठिकाणी तुम्हाला राम नामाचा रस प्यायला चाकायला भेटणार आहे. आणि ते वाटतात, हो वाटतात, घ्या. रानावनात पळूच नका, पाहिजे तेवढा इथं. तुका म्हणे पोते देवे भरले नोहे, कितीही घ्या. संताच्या दारात काहीच कमी नसतंय, कारण संतांनी बोलावं खरं व्हावं. आमच्या गावाला सप्ताह होता, पाण्याची अडचण. आम्हाला वाटायचं कमीत कमी 40 टँकर लावा लागते, पण महाराज आले, नारळ ठेवला, बोर घेतलं आणि एका बोरवर सप्ताह पार पडला.
एका बोरवर 4 घेतले असतील, पण एका बोरवर सप्ताह पार पडला. जी आमची मोठी समस्या होती ती दूर झाली. तुका म्हणे सत्य झाले नि एका बोले संतांच्या. असे संतांचं काय आहे, फार मोठी ताकद, सामर्थ्यवान असतात ते, सर्वज्ञही असतात आणि सामर्थ्यवानही असतात. त्यांच्या पंगतीला जेवायचं असेल तर आपल्याला संत समागम करावाच लागेल. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही. अरे आनंदाचे लाडू असे हाताने वाटतात, हाताने वाटतात. आणि तुम्हाला सांगू का, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या पंक्तीत आपल्याला पंक्तीत बसायला भेटणार नाही. त्यांना जर घरात बसवलं तर आपल्याला दारात बसावं लागेल. पण इथं कुठेही बसा, समर्थाच्या पंक्ती भोजने तळल्या वरल्या एकची पक्वाने, वाढ एकच होणार. तळात बसला काय आणि वर बसला काय, सगळ्याला एकाच पाठीने जिथं वाढलं जातं का नाही, प्रेम वाढलं जातं, भक्ती वाढली जाते, परमार्थ वाढला जातो, त्याला म्हणतात संताचं घर, आणि त्याला म्हणतात संताचा सहवास, आणि त्याला म्हणतात संत समागम. म्हणून संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी स्वानयाती. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे कामारी, बटीक सेवेचा सेवक दिनपणे रंग तेथे भले. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांच्या. आणि एक छोटीशी शंका आहे. तुम्ही म्हणाल की बाबानो, संत समागमाखेरीज दुसरी भक्तीच नाही का, दुसरा मार्गच नाही का, दुसरं साधनच नाही का? तर या ठिकाणी तपापेक्षाही संत संगतीचं महत्त्व श्रेष्ठ आहे असं सांगितलं आहे आपल्याला. 5 मिनिटं आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी विश्वामित्र नावाचे ऋषी, महान ऋषी तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. 60,000 वर्ष तपश्चर्या कुणाची? विश्वामित्रांची. पण वशिष्ठ ऋषी एक वेगळे ऋषी होते. वशिष्ठ ऋषींचं त्यांचं कधी जमलं नाही. पण विश्वामित्राची 60,000 वर्षाची जरी तपश्चर्या असली तरी त्यांच्या तपश्चर्येमध्ये काय द्वेष आणि मत्सर असायचा. आणि म्हणून वशिष्ठाला वाटलं 60,000 वर्षाची तपश्चर्या वाया जाऊ शकते. अरे एका टँकरमध्ये 1 किलोभर मीठ टाकलं दुधाच्या, अख्खं दूध नासू शकतं. तसं यांची 60,000 वर्षाची तपश्चर्या वाया जाऊ शकते. म्हणून वशिष्ठ ऋषी त्यांच्या घरी गेले, पाहुणे म्हणून गेले, आणि तिथं भेटले आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, सांगितलं तुमच्या इथं मी आलो. मग कशी काय आले? म्हणले तुमच्या मुलांना मी मारलंय तरी तुम्ही इथं आले. त्यांचं स्वागत केलं, पूजा अर्चे केले, सगळे केले. आणि म्हणले तुमचे सेवा फार मोठी, तुमचं तप फार मोठं आहे. म्हणले तपश्चर्या मोठी आहे, परंतु तुमच्या द्वेष आहे तो काढून टाका. एवढ्यासाठी मी सांगायला आलो. बरं असू द्या म्हणले. त्याचा पूजा उपचार केला, त्यांना भोजन दिलं, आणि त्यांना म्हणले जाता जाता हे पा, माझी 1000 वर्षाची तपश्चर्या काय करा, तुम्हाला भेट घेऊन जा. किती 1000 वर्षाची? 1000 वर्षाची तपश्चर्या भेट दिली. वशिष्ठ मुनी आनंदाने गेले आणि जाता जाता सांगितलं आमच्या घरी तुम्ही एकदा असंच भेटायला या. विश्वामित्र असे जात जात असताना गेले, आणि गेल्यानंतर तिथंही असा त्यांचा पाहुणचार झाला, आणि त्यांनी भेट दिली काय? अर्ध्या क्षणाची संत संगती. राग आला विश्वामित्राला. अरे मी 1000 वर्षाची तपश्चर्या तुला दान दिली, भेट दिली, आणि तू मला अर्ध्या क्षणाची संत संगती देतो. साधा विचार आहे. आता प्रल्हाद महाराजांनी माझ्या पोरीच्या लग्नात फ्रीज दिल्यावर मी त्यांच्या पोराच्या लग्नात वाटी द्यावा का? वाटी किंवा स्टीलचा प्याला? लक्षात नाही राहिलं तर वही उघडून बघावं. फ्रीज कुणी आणलं होतं? फ्रीज होतं नाव असतं की, सदा वाचता येत असेल ना. प्रल्हाद महाराज मगर, प्रसिद्ध पखवाज वादक, यांनी जर फ्रीज दिला असेल तर आंधळे गुरुजींनी त्यांच्या मुलाच्या लग्नात काय नाही दिलं तर मला सांगा, एखादं मोठं कूलर तरी द्यावा. दिली पितळाची वाटी. मग त्यांना राग येणारच. तसा राग आला, तळपायची आग मस्तकाला गेली. लक्षात आलं वशिष्ठ मुनींच्या की हे त्यांच्या तपश्चर्यापेक्षा आपली अर्ध्या क्षणाची सत्संगती कशी आहे कमी समजतायत. त्यांना म्हणले विश्वामित्र, तुम्हाला याचा अर्थ या संगतीचं महत्त्व कळलेलं नाही. मग म्हणले काय करायचं? आपण याचा सोक्ष करायचा. मग म्हणले पृथ्वी तलावर कुणाकच जायचं नाही. इथं काय करतात? 10-5 रुपये दिले की साक्ष इथं कुणी बदलीत. त्याच्यामुळे आपल्याला जायचं ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणले अरे असली स्वारी कशी आली? कधीची एक न होणारे कसे एक झाले? म्हणले होत असतात कधी कधी. तिथं गेले आणि त्यांनी विचारलं सांगा आम्हाला, आमचा एक प्रश्न आहे. म्हणले आम्हाला प्रश्न विचारा जागा नाही, मला सृष्टी सर्जनाचं काम चालू आहे. म्हणले मला त्याच्यात मी गुंतलेलो आहे, तुम्ही काय जा विष्णूकडे जा. विष्णूकडे गेले. आता विष्णूकडे गेल्यावर विष्णूने हे विचारलं ह्यांचं काहीतरी कांगडं गोंगडं असेल. त्यांनी म्हणले आमचा असा प्रश्न आहे. म्हणले मला काय आता टाईम नाही, माझी निद्रा चालू आहे. म्हणले माझी काय मोडू नका. म्हणले महादेवाकडे जा. महादेवाकडे गेले. महादेवाने असं छानला पुढं लावलं. म्हणले तुम्ही शेषाकडे जा. म्हणे ते पृथ्वीचं ओझं घेऊन तपश्चर्या करताय, ते खूप हुशार आहेत. शेषाकडे गेले. मग शेषाकडे गेल्यावर जरा हे तकीक झाले.
आणि शेषाने ओळखलं की यांचं काय आहे प्रश्न सांगितला. म्हणले यांनी मला 1000 वर्षाची तपश्चर्या भेट दिली आणि मी यांना अर्ध्या क्षणाची संत संगतीची काय दिली भेट दिलेली आहे. याच्यात श्रेष्ठ काय? तेव्हा म्हणले काय नाही, मी ह्याचं उत्तर नक्की देईल, पण माझ्या डोक्यावर जे पृथ्वीचं ओझ आहे ना ते आधी हलकं करा कुणीतरी एक जण. मग यांनी सांगितलं, हे पृथ्वी माते, मी केलेली 5000 वर्षाची तपश्चर्या मी तुला देतो, तू काय कर, डोक्यावरून आदर हो. नाही झाली, 1000 वर्षे देतो, 10,000, 50,000, 59,000ची तपश्चर्या दान दिली पृथ्वी माता. थोडीही ढळली नाही. आता बारी आली विश्वामित्राची. विश्वामित्र म्हणले, हे पृथ्वी माता, माझ्याकडून काही घडलं नाही. 1 क्षणाची संत संगती घडली होती, त्यातली अर्ध्या क्षणाची मी कुणाला दिली? यांना दिली. राहिलेली अर्ध्या क्षणाची संत संगती माझ्याकडे आहे, ही मी तुला देऊन टाकतो. काय कर, जरा आदर हो. काही क्षणात पृथ्वी माता आधार झाली. शेषनाग का शेष काय झाले, मोकळे झाले आणि गप्पा छप्पा हाणायला लागले. कुणाला किती धान्य झालं, कुणाला कुठं काय नु झालं. हा, हरिनाम चलतंय का, भजन चलतंय का, कीर्तन चलतंय का, हा, कीर्तनात कुणी झोपतंय का, हे सुद्धा विचारलं. सगळं बारीक सारीक विचारलं. आणि मग ते म्हणले, विश्वामित्र म्हणले, अरे आम्ही ह्यासाठी आलोत का, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे अजून तुम्हाला उत्तर मिळालं नाही का? तुमची 59,000 वर्षाची तपश्चर्या दिली तरी पृथ्वी हल्ली नाही आणि अर्ध्या क्षणाची सत्संगती दिली, संत संगती दिली, त्याने पृथ्वी आदर झाली. याचा अर्थ 59,000 वर्षाच्या तपश्चर्यापेक्षा अर्ध्या क्षणाची संत संगती श्रेष्ठ आहे. हे प्रमाण मला आता द्यायचं होतं, तुम्ही दिलेलं. अर्धा क्षण घडता संत संगती, तेने होय शांती महत्पाका. आणि म्हणून संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी स्वानयाती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जाता जाता मी एक गोष्ट सांगत असतो, आई वडिलांची सेवा करा. वडिलांची सेवा का करा? अरे फाटकी बनीन आत ठेवून माणसाने पोरांना चांगले कपडे दिले का, तर शाळेत इज्जत जाऊ नये म्हणून. फाटकी चप्पल बाप घालतो पण सुटबुटातला, माझा पोरगा सगळ्या शाळेत थाटामाटात हिंडावा म्हणून हा व्याजाने पैसे काढून ज्याला जर अन्नधान्य आपलं ज्या पुस्तकं पुरत असेल, काही पुरत असेल, अशा बापाला विसरू नका. आणि जी माता आहे ना, हा माता, तिला एक विसरू नका. त्याचं कारण असं एक उदाहरण देतो मी. हा, एका नवरा बायकोचं पटना. ती बायको म्हणली, एक तर घरात मी राहील, नाहीतर कोण राहील, तुमची आई राहील, म्हणजे माझी सासू. वैतागलं ते. आईनंच विचारलं मुलाला, म्हणली, बाबा तू आज मला कुठंतरी नेऊन सोड, आणि असं नेऊन सोड की मी पुढे महागारी येणार नाही. तुझा जाच मला कळतोय म्हणे. यालाही कळलं. आणि मग याने म्हणले, तुझ्या प्रपंचाचं वाटोळं करून घेऊ नको. मला वाटतंय तुझ्या मनात काय आहे की आईलाच सांभाळावं, पण मी किती दिवस पुरणार आहे. तू तुझी बायकून तू सुखाचा संसार कर. मग याने आईला घोड्यावर बसवलं. कशावर बसवलं? आणि एका जंगलामधून, अशा जंगलामधून असं काढलं, पुन्हा आईला रस्ता सापडणार नाही. मग आईला जंगलात घुसली आई की काय करायची आई? पाला वरबडायची झाडाचा, दिसन त्या झाडाचा, काट्याचा असो कसा असो. घोडं जात असताना पाला वरबडायची आणि आलेल्या वाटानं टाकायची. 10-20 किलोमीटर गेली, अशा वाटाने पाला टाकायची, पाला टाकायची, आणि ते पोरगा बघायचा आणि पुढे चालायचा. मग आईला शेवटी गेल्यावर सोडल्यावर प्रश्न विचारला, आई अरे मी तुला सोडायला आलोय आणि तू मला हे असं हे पाला वरबडून टाकत होत, याचं काय? तेव्हा आईने दिलेलं उत्तर काळजाचा छेद घेणार आहे माझा. ती काय म्हणाली, बाळा जंगलामध्ये शिरल्यावर, वनात शिरल्यावर मनुष्य दिशाहीन होतो, पुन्हा त्याला जंगलाच्या बाहेर निघता येत नाही. तुला तुझ्या मुलाबाळापर्यंत, बायकोपर्यंत पोहोचता यावं म्हणून तुला आलेली वाट दाखवते, यासाठी पाला टाकते. हिला आई म्हणायचं असतं. घडलेला प्रसंग आहे. वाघानं मूल धरलं या केळेवाडी इकडं नाशिककडे, आणि आई मांडीवर घेऊन बसली वाघासमोर, आणि वाघ चुकलं म्हणून बघत होता, असा बघत होता. इतकं आईचं काळीज श्रेष्ठ असतं. तुम्हाला गोष्टी सांगायला किती भीता. जीभ कापून नेली, काळीज कापून नेलं, काय काय भानगडी येतात. आई ही आईच असते. म्हणून आई वडिलाची सेवा करायला कधीही विसरू नका. ज्यांचे आई वडील जिवंत आहेत ना, तो जगातला सगळ्यातला श्रीमंत. जगातला सगळ्यातला श्रीमंत जर कोण असेल तर ज्याचे आई वडील श्रीमंत आहेत ते. अशा आई वडिलाची सेवा करा. आणि आई वडील सेवा केल्यावर सुद्धा तुमची देवाची सेवा घडती. कारण आई वडील कोण आहेत? जे का
हा सर्व तीर्थाचेनी धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. अरे आई वडील हे हा आई वडील केवळ काशिंतेने न जावे तीर्थाशी. म्हणून अशा आई वडिलाची सेवा घडणार आहे, अशी घडावी अशी प्रार्थना सर्व सकल संतांच्या चरणी भगवान परमात्मा पांडुरंगाच्या चरणी काय करतो व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. सेवके केले करोदैशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे आहे का नाही. जसं काही करता आलं तसं ते आहे ना ती बोलिली लेकुरे आहे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही आहे का नाही. धर्मकीर्तने सिद्धी नेले तेथ माझे जे उरले पायी कपन पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत भूतयुक्ती. माझ्या अंगात कुठलीही युक्ती नाही. काही जर चुकला असेल तर मायबापाच्या अंतकरणाने माफ करा. आणि याच ठिकाणी आपण सेवेला पूर्णविराम देऊया. जय विठ्ठल.